नमस्कार. हिंदू धर्मात एकादशीला अत्यंत महत्त्व आहे. वर्षात एकूण 24 एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी कामदा एकादशी म्हणून ओळखली जाते. हिंदू नववर्षातील ही पहिलीच एकादशी असल्याने तिला अधिक महत्त्व आहे. आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत कामदा एकादशी कधी आहे, तिचे महत्त्व काय आहे आणि या दिवशी कोणती सेवा करावी. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. हिंदू पंचांगानुसार 2026 मध्ये कामदा एकादशी रविवार 29 मार्च 2026 रोजी आलेली आहे. ह्या एकादशीचा तिथी प्रारंभ 28 मार्च 2026 रोजी उशिरा सुरू होत आहे आणि समाप्ती तिथी 29 मार्च 2026 रोजी रात्री होत आहे. कामदा या शब्दाचा अर्थ आहे सर्व इच्छा पूर्ण करणारी. या एकादशीचे व्रत केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या हातून ज्या कोणत्या कळत नकळत चुका घडल्या असतील त्या पापांतून मुक्ती मिळते. या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि घरात सुख समृद्धी लाभते. कामदा एकादशीच्या दिवशी उपवास केला जातो, परंतु उपवास करणे फक्त पुरेसे नाही, तर या दिवशी काही सेवा केल्यास देखील त्याचे फळ अधिक पटीने मिळते. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पिवळी वस्त्र घालावीत. श्री विष्णूंच्या मूर्तीला किंवा फोटोला अभिषेक करावा आणि तुळशीची पाने, पिवळी फुले आणि फळे अर्पण करावीत. या दिवशी नामस्मरण आणि मंत्रजप करण्याला अधिक महत्त्व आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जितका आपल्याला शक्य होईल तितका जप करावा आणि विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे. हे पठण केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. तुळस ही भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. मात्र एकादशीला तुळशीची पाने तोडू नयेत. आपल्याला जर सतत आर्थिक अडचणी जाणवत असतील तर आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी श्रीसूक्ताचे पठण करावे आणि घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी पुरुष सूक्ताचे वाचन करावे, म्हणजे घरातील आर्थिक समस्या दूर होतील. एकादशीच्या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र, फळे, हरभरा डाळ किंवा पिवळे कापड, केळी दान करावी. या वस्तू भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहेत. एकादशीच्या दिवशी कांदा, लसूण आणि मांसाहार करू नये. शक्य असल्यास निर्जला किंवा फलाहार करावा. या एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणे वर्ज्य मानले जाते. तसेच या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि कोणाचीही निंदा नालस्ती करू नये. या दिवशी केलेली सेवा आपल्यालाच नाही तर आपल्या कुटुंबालाही सकारात्मक ऊर्जा देते. भगवान विष्णूंच्या चरणी लीन होऊन ही एकादशी साजरी करा. भगवान विष्णू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा.